नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेश्वरी भगवान की जय। आत्मवैभव पुस्तकामध्ये मान नंबर 15 बघितलं होतं काल, त्यातलं थोडंसं रूपरेषा. काय सांगितलं? नय म्हणजे काय? अँगल ऑफ व्ह्यू, पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला म्हणायचं नय. म्हणजे काय? तू आई आहेस, मी म्हणले नाही तू मुलगी आहेस. बरोबर आहे का चुकीचं आहे? का बरोबर आहे? त्याला म्हणायचं व्ह्यू. कुठल्या व्ह्यूनी बघताना त्याला म्हणायचं नय. मग एवढं सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलं त्यांनी की नय म्हणजे काय? दृष्टिकोन किंवा जाणणाऱ्याचा अभिप्राय किंवा सांगणाऱ्याचा अभिप्राय किंवा विवक्षा आहे ना. तर 15 पानावर म्हणजे मला काय अभिप्रायाने सांगायचं आहे? मी म्हटले की तुम्ही उद्यापासून पूजा करू नका. बरोबर आहे का चुकीचं आहे माझं? कुठल्या नाही का? म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही पूजाच करत बसू नका, तर पुढं सरका, ध्यान करा, स्वाध्याय करा. काय म्हणले? नुसतं व्रत करत बसू नका असं म्हटलं तर मग सगळी लोक असंयमी होतील, काहीच करणार नाहीत. सांगायचा उद्देश काय आहे? त्याच्या पण पुढं सरका, ध्यान करा. कारण ध्यानासाठी तर सगळी साधना आहे आपली. म्हणजे जे काय आता संयम व्रत नियम केला आपण कशासाठी केलं? आपण इतर वेळेस वेळ देऊ शकत नाही ना स्वतःला. मग ते सांगितलं ना, आज सकाळी होती का नाही पूजेला? हो का नाही? का? अरे असं गंगा दिवेध्वनी फिरत असताना आपण उलट पळत पळत जायचं तिथं. त्यांनी सांगितलं हां घरी कोणी नव्हतं, मग म्हणून सगळ्या कोण नाही म्हणूनच यायचं पळत. तर काय सांगितलं त्यांनी की 10 दिवस आपण वेळ काढला, धर्म आला, पर्व आला, कशासाठी आला? काहीतरी चेंज व्हायसाठी ना तुमच्या लाईफमध्ये. आजपर्यंत मी काय केलं नाही, 10 दिवसामध्ये तरी ॲटलिस्ट काहीतरी चेंज व्हावा, काहीतरी वाढावं. जे काही धर्म म्हणून आपण करतोय ते त्यात वृद्धी व्हावी, ह्याच्यासाठी पर्व येतो. म्हणून सांगितलं की स्वाध्याय करतो, पूजन करतो, पण त्या पुढं जाऊन त्यात काय सांगितलंय तो विषय आपण नाही जाणत. त्यामुळं अजून रिकामे आहेत, माहीत नाही म्हणून आपल्याला काय आहे काय नाही आहे, मी कोण आहे हे जाणायचा प्रतिभास करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता आम्ही 10 दिवस एक आसन केलं, 10 दिवस नाही 8 दिवस 9 दिवस. तर ते एक आसन केल्यावर ॲक्च्युली वेळ भरपूर मिळतो, कारण संध्याकाळचं जेवण खाण्याचा टाईम वाचलं ना. मग भरपूर स्वाध्यायाला, भरपूर ध्यानाला वेळ मिळतो. म्हणजे तुम्ही संयम करताय तर तो मिळालेला रिकामा वेळ स्वतःसाठी वापरण्यासाठी आहे. पण लोक काय करणार? पोरांना तुम्ही आता किती छोटी छोटी पोरं 3 उपास 5 उपास काय 10 उपास किती सरळ सहज करतायत. म्हणजे विशेष आहे, नाही म्हणायचं नाही, मला त्याला विरोध नाही आहे. पण ते टाईम युटिलाइज कसं करायचं हे माहिती पाहिजे ना त्यातून तुम्हाला. नाहीतर ते काय करणार सांग? मोबाईल. किती सोपं उपाय आहे की नाही? किती काय त्यात वेळ कसं जातं माहीतच नाही. मग सकाळी लावलेलं असते तोंडाला, ते रात्र झाली तरी पण कळत नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे की असं वेळ किती फुकट चाललाय आपला, किंवा ते दुश्मन आहे. परवा तर एक मी वाचलं वाक्य, काय म्हणले, मोबाईल म्हणजे सप्तव्यसन आहे. काय चुकीचंच नाही त्याच्यामध्ये, सगळी व्यसनं आली त्याच्यामध्ये. नुसतं एक मोबाईल तुम्ही घेतलाय हातात आणि त्यात नको ते दृश्य पाहताय, नको ते विचार करताय, तर 7ही व्यसनं त्याच्यामध्येच झाली. म्हणून मला म्हणायचं की संयमित करावं लागणार आहे, माहिती का? इतकं करावं लागणार आहे ना. ते म्हणून तुम्ही जे टाकतात ना कोण तिकडं घोडावतला घाल, कुठं त्या शाश्वत धामला, आणि काय म्हणायचं कुठं कुठं घालतात तिथं नेऊन. त्यांनी रेस्ट्रिक्ट केलेत ना की आमच्या कॅम्पसमध्ये मोबाईल अलाउड नाही. ते थांबवले उलट तेवढ्या विचारांसाठी तरी, तेवढ्या एजसाठी तरी. कारण ते टीनएजर्स आहेत ना, तेच डेंजरस रेंज आहे, झोन आहे. आणि तेवढ्यामध्ये जर ते सांभाळून राहिले तर पुढं मग ते सहज वळण लागतं. तसं तुमच्या घरामध्ये करा वातावरण की काय पण असू दे, त्याचं काय म्हणायचं एक्स्ट्रा यूज नको व्हायला, काहीतरी ते त्याच्या अधीन नको व्हायला. काय सांगायचं होते मी? कशासाठी गेले कुठं नाही? हां, म्हणजे तुम्हाला सांगितलं लोकांनी की पूजा करू नका, स्वाध्याय करू नका, आचार्यांनी सांगितलं, तर कशासाठी? त्याच्या पुढं सरकण्यासाठी उद्देश असतो. मग त्यांचा नय असा आहे सांगायचा. पण घेणाऱ्यांनी जर चुकीचं घेतलं तर पूजा बंद, स्वाध्याय बंद, आणि मग दिवस रात्र अशुभामध्ये.
म्हणून सांगितलं की कोणाचं काय अभिप्राय हे पहिल्यांदा समजून घेऊन त्याचा अर्थ लावायला पाहिजे. मग नय म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा कथन करणाऱ्याचा अभिप्राय किंवा विवक्षा, ह्याला म्हणायचं नय. म्हणजे दोन भेद केले काय, ली निश्चयने आणि व्यवहारने. सांगा म्हणजे काय असतं? निश्चयने म्हणजे काय, व्यवहार नाही म्हणजे काय? निश्चयनेला म्हणलं रियल पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि व्यवहार याला काय म्हणायचं, आरोपित कथन. अनरियल म्हणा. निश्चयने कशाला म्हणायचं सांगा, म्हणजे काय निश्चयने? म्हणजे जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप सांगणार. खरं मग ते चांगलं असू दे वाईट असू दे, आहे तसं सांगणार, त्याला म्हणायचं निश्चयने. जसं जीव कसा आहे, निश्चयाने जाणणारा आहे, अनादि अनंत आहे. म्हणजे सगळं असं लावलं ना. तिथं आहे पेन्सिल बेटा, नाही तर माझ्याकडे आहे, देऊ का? निश्चय ज्याच्यातून निशेष रूपाने चिनोती म्हणजे गोळा करणे निघून गेलेला आहे, त्याला म्हणायचं निश्चय. म्हणजे बाहेरचं काय जोडून करून असं वस्तूचं स्वरूप नाही सांगितलं गेलं. निश्चयामध्ये जसं आहे तसं सांगितलं गेलं. जसं तुमचं शरीर हे काय आहे, द्रव्य, उद्गल द्रव्य आहे. मग त्याला तुम्ही जीवाशी जोडता आणि म्हणता हे माझं रूप आहे. मग हे निश्चयने नाही आहे. निश्चयने सांगतो काय, शरीर कोणाचंही असू दे, कितीही सुंदर असू दे, ते नियमाने काय म्हणलं, अतिदुर्गंध अपावन सोय मूरख प्रीती बढावे. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते कोणाचंही असू दे, किती सुंदर दिसू दे, तरी सुद्धा ते कसं आहे, अतिदुर्गंधमय आहे, अपावन आहे, अनित्य आहे, जड आहे, दुःखरूप आहे. हे सगळं त्याची लक्षण आहे. मग निश्चयाने पाहत नाही म्हणून काय करतो, आरशात पाहताना हे म्हणजेच मी, किंवा हे सुंदर तर मी सुखी, किंवा ह्याला सुख तर मला सुख. मग ते निश्चय नाही राहिला. मग निश्चयाने बघा ना. म्हणून म्हटले की आज त्यांनी काय सांगितलं, म्हणले तुम्ही काही क्षणासाठी तरी रियालिटी स्वीकारा ना. कधी कधी आपण फेस करतो, काय म्हणायचं, खरं स्वरूप माहीत आहे तुम्हाला. मी मरणार आहे, माझे मुलं मरणार आहेत, माझे इष्ट सगळे नातेवाईक मरणार आहेत. असं काय वाटतं, ते एक हायपोथेटिकल होईल कधीतरी, काय असं त्याला. आत्ता समोर येऊन उभारलं मरण तर किती आपली तयारी स्वीकारायची. म्हणून त्यांनी सांगत होते ना, ते कोण डॉक्टर होते, त्यांना हार्ट अटॅक आला. सांगितलं का पूर्ण? म्हणजे त्यांनी म्हणले की मग ते म्हणले, ह्यांनी त्यांना सांगितलं की तू मरणापासून भिन्न आहेस, मरण नाही आहे जीवाला, असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणाले डॉक्टर काय, मला मरणाचं भय नाही आहे. मग कशाचं भय होतं? वेदनेचं भय होतं का? बरं. म्हणजे मला म्हणायचं सगळं शास्त्रातलं ज्ञान तर शब्दातलं ज्ञान सगळं झालंय की, पण प्रॅक्टिकली जेव्हा येतंय ना स्वतःवर, त्यावेळेस तिथं ते निश्चय पाहिजे, म्हणजे खरं पाहिजे. जेव्हा मी जाणतो स्वतःला त्यावेळेस मी अल्पज्ञ म्हणून, मनुष्य म्हणून किंवा स्त्री म्हणून हे असल्या रूपातच जाणलंय आजपर्यंत. कधी जाणलंय सांग मी, म्हणजे जीव 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 दिसतो का असं? असं सगळ्यापासून अलिप्त, बस मस्त. जेव्हा पण जाणणार तेव्हा बस आनंदच मिळणार, कशाचा स्पर्श नसतो त्यामध्ये, त्या अनुभवामध्ये. जेव्हा मी स्वतःला जीव म्हणून जाणतो ना, ते क्षणमात्रासाठी का असे ना, संसार काहीच नसतो माहिती का त्या विचारांमध्ये, त्या विषयामध्ये. असा अलिप्त असतो सगळ्यापासून, अस्पर्शी असतो. आणि तो काय तुटणार नाही आहे लगेच. संसार तुमचा आहे बाहेर सगळं, पण जाणीव येत नाही आहे ना आत्ता. त्यामुळं तिथे तो अनुभव काय म्हणायचं, रिअल असतो, प्युअर असतो, शुद्ध असतो. म्हणून तसा आत्मा आहे असं आपल्याला कधीतरी जाणा. दिवसभरातून आपल्याला भरपूर वेळ आहे, पण आपण तसं पुरुषार्थ करत नाही. त्यामुळं
सारखं त्या संयोगाला धरूनच जाणायला जातो स्वतःला. म्हणून निश्चयाने काय स्वरूप आहे हे समजून घेऊन अनुभव करा, तर स्वतःच नाही, जीव पण असू दे अजीव असू दे, सगळ्या द्रव्यांचा अनुभव म्हणजे त्याचं स्वरूप निश्चयाने समजलं तर. कशासाठी समजून घ्यायचं? त्यांनी विचारले माताजींनी एक पुस्तकांमध्ये प्रश्न, जीवच माझ्यासाठी उपयोगी आहे, पुद्गल धर्म अधर्म कशाला एवढं सगळं पिटा पडत बसा, काय गरज आहे शिकायची ते? धर्म अधर्म आकाश काल उगे आधी डोक्याला त्रास कमी आहे, कशाला शिकायचं ते? म्हणजे योग्य ज्ञान होण्यासाठी, काय म्हणतात त्यातला विश्वास वाढण्यासाठी, बरं, डिस्ट्रॅक्शन नाही मिळण्यासाठी. बरं, म्हणजे काय सांगितलं की बिन जानते दोष गुण नको कैसे तजिये गहिये. गुण समजून घ्या पण त्याबरोबर दोष पण समजून घ्यायला सांगितलं छडालकारांनी. म्हणजे काय, ह्याला दोष म्हणतात हे माहीत नसेल तर तुम्हाला वाटेल ते मी जे करतोय ते पण गुणच आहे. म्हणून ज्याला मी जाणतोय तो जीवच आहे हे समजण्यासाठी अजीव काय हे पण समजायला पाहिजे. हां, म्हणून म्हटलं भेद विज्ञानासाठी सुद्धा. आणि यथार्थ सगळ्या वस्तूचं स्वरूप समजल्याशिवाय भेद विज्ञान करता येत नाही. म्हणून सगळ्या द्रव्यांचं ज्ञान करून घ्यायला सांगितलं निश्चयाने. ज्याचं त्याचं स्वरूप त्याच्यामध्ये फिक्स्ड आहे, ते तुमच्यामध्ये प्रवेश करत नाही, तुम्ही दुसऱ्यामध्ये प्रवेश करत नाही. ह्याला म्हटलं निश्चय नाही. व्यवहार नाही कशाला म्हणायचं सांग स्नेहा? लहानपणी पण असं म्हणजे भेद विज्ञान केलं तर त्याचा वेगळा इफेक्ट नाही होत ना असं? लहानपणी भेद विज्ञान होत नाही, 8 वर्षाशिवाय होत नाही, त्याचं कंपल्शन आहे. एवढ्या वयाशिवाय तुम्हाला ज्ञानाला ती परिपक्वता नसते. आणि त्याच्यानंतर मग 8व्या वर्षी सांगितलं मुनी मोक्षाला सुद्धा जातील. हो, 8व्या वर्षीचा मुनी म्हणजे आता 8व्या वर्षी दीक्षा घेतली, संयम अंगीकार केला सम्यक दर्शन सहित, तर तो अंतर्मुहूर्तामध्ये मोक्षाला सुद्धा जाईल, इतकी पात्रता असू शकते. मग ते सांगितलेत विदेह क्षेत्रामध्ये पण असे, किंवा अनेक पुराणांमध्ये येतात, किंवा आम्हा पण ते कनक शांतीची गोष्ट सांगतात. मग निर्जरा झाल्याशिवाय जाणारच नाही. 8 वर्षात नसती, अनादीपासून अनेक भावात आलोय ना आपण, गोळा करत आलोय, तसंच निर्जरा पण करत आलोय. त्यामुळं तर आतापर्यंत त्या कर्मांचा संचय संपत आला होता आणि बस निमित्त मिळायला 8व्या वर्षी तुम्हाला केवळ ज्ञान झालं आणि मोक्ष झाला. तुम्हाला वाटेल की लगेच झाला, पण अनेक भव कारण असतात त्या निर्जरेसाठी. जसं भरत चक्रवर्तींनी दीक्षा घेतल्यावर अंतर्मुहूर्तात त्यांना केवळ ज्ञान झालं का दीक्षा मोक्ष झाला असं काय सांगतात. का झालं, का झालं असं? मग पूर्वीचे संस्कार 32 भव, मागचे 32 भव ते भावलिंगी संत होते. 1-2 नाही, काय कशाला म्हणतात माहिती का 32 भव? म्हणजे एका भवात विचार करा, आजीवन नग्न वेश, एकदा आहार, अंजलीमध्ये सगळे परिशह, उपसर्गांवर विजय, आणि बस ज्ञान ध्यान साधना, सगळ्या गोष्टींचा परित्याग, कशाबद्दल मोह नाही, अशी एका भवातली एका दिवसाची साधना नाही, अनेक काळापर्यंतचा एक भव. अशी किती भव कशाला म्हणतात? आणि एवढे पेशन्स मग ते उगीच तयार होतात का? म्हणून तर दिसलं तुम्हाला भरत चक्रवर्ती, म्हणजे त्या भवात भरत झाला, चक्रवर्ती झाला, इतकी अमाप संपत्ती कशी काय मिळाली? विरक्त होते एवढ्या 32 भावापर्यंत, जर मुनी होते, सगळ्याबद्दल मोह सोडला होता, तर मग या भवामध्ये त्यांना इतकी संपत्ती का मिळाली? पाहिजे होती का त्यांना? का भेटली? मग मला का मिळत नाही, मला पाहिजे तर असं म्हण का? त्याला त्या मागच्या भवातल्या साधनेच्या निमित्तात पुण्य पण गोळा झालंय ना तेवढं, आणि त्या पुण्याच्या निमित्तात मिळणारच तुम्हाला, तुम्ही नको म्हणलं तरी मिळणार. म्हणून म्हटले ना, ते चक्रवर्तीच्याकडे जे वैभव असतं ना, त्याला रक्षण करणारे देव असतात, ते देव येऊन समोर उभारतात आणि म्हणतात हे सगळे निधी तुमचे आहेत. चक्रवर्ती म्हणतो मला नको, देव म्हणतात भोगावंच लागणार. का? म्हणजे केलंय ना तुम्ही, शुद्ध भावापर्यंत जाणारा जीव शुभातूनच जातो. मग त्या शुभातून जात असताना तुम्हाला कडबा मिळणारच. जसं पेरली आहे ज्वारीसाठी, ते धान्य पेरलंय, धान्यासाठी काय पेरलं, बी पेरलं, तर त्याला कडबा मिळतोच, कडब्यासाठी नाही पेरायचं असतं. म्हणून तुम्ही संपत्ती गोळा करायला जाऊ नका, संसार वाढवायला जाऊ नका, तो वाढणारच असतो. विरक्ती करत जावा ना, नको असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत जातील. जसं जाऊ दे, दुसरीकडे चालला विषय. म्हणजे हां, म्हणजे मला म्हणायचं त्या मुनी
त्या गृहस्थांनी दीक्षा घेतली. दीक्षा घ्यायच्या पूर्वी तो धंदा करत होता, व्यापार करत होता. मग व्यापार करत असताना उद्देश काय होता? मला भरपूर धन मिळावं, आय व्हावी, धंदा व्हावा भरपूर. आणि दीक्षा घेतल्यावर आता काहीच परिणाम नाही आहेत. मला धन पाहिजे, मला भरपूर वैभव पाहिजे, हे भाव नसताना येऊन चक्रवर्ती रत्न चढवतो पायाशी. आता काय करायचं त्या रत्नाचं? लोणचं घालायचं. म्हणजे नको असताना अशा गोष्टी सहज येऊ लागतात, पण त्याकडं असं किंचित सुद्धा आता परिणामच राहिला नाही की ते पाहिजे आपल्याला. नाही मिळालं ना. का नाही मिळालं? नाही ना, तुमच्याकडे तेवढं पुण्य नाही आहे, तसं धर्म नाही आहे, तशी भाव नाही आहेत उज्ज्वल परिणाम. त्याचं फळ असतं हे. म्हणून का मिळालं हे बघ ना. आत्ता का मिळालं? आत्ता मुनी दीक्षा घेतली आहे तुम्ही, म्हणजे परिणामांची इतकी उज्ज्वलता, इतकी उत्कृष्टता आहे ना. निर्ग्रंथ दीक्षा म्हणजे काय चेष्टा आहे होय? सगळ्या गोष्टींचा एकदा विचारातून त्याग करून बघ ना. त्याग करायचं म्हणजे पहिला मोह सुटावा लागतो त्याचा. भलेही तो अज्ञानी असेल, द्रव्यलिंगी असेल, तरी सुद्धा त्याचा त्याग आहे तो काही चेष्टा नाही आहे. भावलिंग सहित असेल तर उत्कृष्टच. पण आता जे काय दिसत आहेत बाहेर नग्न दिगंबर मुनी वेशामध्ये असणारे, कदाचित ज्ञानी असतील, अज्ञानी असतील, पण तरी त्यागी आहेत ना ते. तसं त्याग आहे का माझ्याजवळ तरी? म्हणजे बाहेरून करा असं मला म्हणायचं नाही आहे, पण संयमाचं महत्त्व सांगते. ज्ञानपूर्वक संयम तर नियमाने तुम्हाला तुमचे भाव कमी करायलाच कारण आहे. तुम्हाला शीघ्र मुक्ती देणारा आहे. बरं, आपल्याला म्हणून सांगितलं निश्चयाचा विषय हा आपल्याला सुख देणारा आहे, आपलं खरं स्वरूप दाखवणारा आहे. व्यवहार म्हणजे काय सांगितलं? विअवरू म्हणजे काय? म्हणजे काय? रूपाने सांगितलं असं. वी म्हणजे विधीपूर्वक. सगळं शिकली स्नेहान विसरते. अव म्हणजे चोहोबाजूने. नाही, विधीपूर्वक चोहोबाजूने रुहर असं होतं त्याचं. ह्या रुहर म्हणजे भेद करणे. विधीपूर्वक चोहोबाजूने भेद करत जाणे त्याला म्हणायचं व्यवहार. म्हणजे काय? आरोपित कथन असतं, खोटं असतं. जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप नाही दाखवणार. व्यवहारने काय करतो? उपचरित कथन करतो किंवा क्षणिक असलेल्या पर्यायाकडून कथन करतो. सर्वथा खोटं आहे असं पण नाही आणि खरं आहे असं पण नाही. म्हणजे मी मनुष्य आहे, खरं आहे का खोटं आहे? भूत नाही आहे मी मनुष्य आहे हे खरं आहे, पण मी म्हणले खोटं आहे. निश्चयाने खोटं आहे. मग निश्चयाने कोण आहे? मी जीव आहे. आता हे बोर्ड आहे, खरं आहे का खोटं आहे? कुठल्या न्यायाने खरं आहे? आणि निश्चयाने पुद्गलाचा पिंड आहे. म्हणजे त्याचं खरं स्वरूप काय आहे ते निश्चयाने सांगणार. बरोबर. तर ते आम्ही सगळं वाचलं होतं. तुपाचा डबा किंवा मी मनुष्य आहे हे सगळं व्यवहार नाही आहे, आणि स्टेनलेस स्टीलचा डबा आहे निश्चय नाही आहे. तर गुणांचं वर्णन चालू होतं. त्या गुणांच्या मध्ये त्यांनी प्रश्न विचारला भावानी, म्हणून बहिणीने उत्तर दिलेलं. तर आता पान नंबर 16 आहे. द्रव्यगुण पर्याय अशी लक्षण दृष्टीने वेगवेगळी नावे असतील. ह्याचं उदाहरण द्यायची गरज आहे का? समजलं ना? निश्चय न्यायाने काय? मी जीव आहे. व्यवहार न्यायाने मी मनुष्य आहे. बरोबर. निश्चयाने हा परमाणू आहे. व्यवहाराने पिंड आहे. काय? हा परमाणू द्रव्य आहे. द्रव्य इथं चालेल. परमाणू द्रव्यच आहे. व्यवहाराने शरीर आहे. परमाणू नाही आहे, परमाणूचं पिंड असतो शरीर म्हणजे. व्यवहाराने शरीरच
बरं ठीक आहे, परमाणूची स्कंद ही पर्याय झाली. अजून हा परमाणू आहे, द्रव्य झालं. ह्याच्यासाठी सकाळचा क्लास अटेंड करायचा असतो. सगळं आम्ही परमाणूच्या आत घुसून घुसून काढलंय त्याला बाहेर, माहिती का? आता परमाणूचं किस पाडलंय नुसता. त्या परमाणूत जायला काही नाही, एक प्रदेशी आहे, पण तरी सुद्धा ज्ञानातून असं अव्यवहाराने तर आपण शरीर वगैरे असं ते परमाणू नाही, ते स्कंद आहे. ओके. मग ठीक आहे, ते पण स्कंद आहे म्हटलं तरी चुकीचं नाही आहे. पण इथं काय सांगता येईल अजून? पर्याय सांगायचे बेटा. ओके, मग असं सांगणार का ते त्याचं मधलं गुण सांगायचे? पर्याय सांगायचे. पर्याय गुण इधरच आहे, इधर यायचे. असं मऊ आहे, कठीण आहे. हां, असं परमाणूचे सांगणार जे पर्याय असणार ना तेच घ्यायचे. मऊ कठीण हे स्कंदाची पर्याय, जड पण स्कंदाची पर्याय. परमाणूचे पर्याय परमाणूचे गुण कुठले गुण असेल परमाणूमध्ये? स्पर्श रस गंध वर्ण. त्याचे पर्याय कुठले? स्पर्शाची पर्याय कुठले असणार? वस्तू पण नाही. 8 स्पर्श. त्यातले कुठले पर्याय असणार मग असं परमाणूचे? सांगितलं ना, मऊ मऊ कडक. कठीण आणि जड हलका हे स्कंधाचे पर्याय आहेत, परमाणूचे पर्याय नाही आहेत. परमाणूची पर्याय असते बाकीच्या गुणांची सांगी जाऊ देत, चालतंय. शब्द पण नाही, स्पर्श पण नाही, रस. स्पर्श आहे की. स्पर्शाची कुठली पर्याय असणार? उष्ण, थंड किंवा स्निग्ध आणि वृक्ष. एवढे 4च गुण पर्याय असणार त्याच्या. एक कठीण मृदू. ते स्कंद असतो, परमाणू कठीण मृदू नसतो. कारण एकच प्रदेशी असल्यामुळे त्याच्यामध्ये काय तुम्हाला कठीण आणि मऊ कळणार आहे किंवा जड हलका काय कळणार आहे? उष्ण. स्निग्ध वृक्ष किंवा शीत उष्ण हे त्याचे पर्याय म्हणून सांगितलं मी. हा परमाणू उष्ण आहे असं म्हटलं तरी ती पर्याय झाली त्याची. दुसरे येतात का त्याच्यामध्ये काय? पर्याय अजून? स्पर्श रसगंध वर्ण सगळ्याचे पर्याय येणार. येणार. प्रत्येकाची एक एक पर्याय एका वेळी असू शकते. हां. पण स्पर्शाचे 2 पर्याय असू शकतात. एक तर उष्ण, म्हणजे आता तोच विषय आला आमचा, उद्या बहुतेक तोच होईल. थंडपैकी एक किंवा स्निग्ध वृक्षपैकी एक. वृक्षपैकी एक. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन कर ना. स्निग्ध उष्ण, स्निग्ध वृक्ष. उलटा उष्ण. तेच की, नाही, नाही, दोन्हीपैकी उलटं नव्हे. एक असेल आणि दोन्हीपैकी एक असं. भंग करून सांग ना तसं, म्हणजे म्हणून म्हणाले. कुठला असणार पर्याय? कळलं का उष्ण काय असेल म्हणायचंय? तर स्निग्ध आणि वृक्ष आणि उष्ण आणि शीत, ह्या दोन्हीपैकी एक एक पर्याय असणार एका वेळेस परमाणूमध्ये असतील. स्पर्शाचीच पर्याय आहेत. एका वेळेस एका गुणाची एकच पर्याय असते ॲक्च्युली, पण 2 पर्याय असू शकतात परमाणूच्या. कुठल्या? स्निग्ध उष्ण, स्निग्ध शीत, वृक्ष उष्ण, वृक्ष शीत. काय कळलं? म्हणजे एखादी वस्तू स्निग्ध असेल तर त्यात एकतर उष्ण तरी असेल किंवा शीत तरी असेल त्याच्याबरोबर. त्याच्याबरोबर. हां, स्पर्शाचीच आहे पर्याय तरी सुद्धा त्याच्याबरोबर एक पर्याय असणार ऑप्शन त्याची. म्हणजे ॲक्च्युली एका गुणाची एका वेळेस एकच पर्याय असते, हे सिद्धांत आहे. पण तरी परमाणूच्या बाबतीमध्ये हे ऑप्शन आहे की स्पर्शाच्या त्याच्यामध्ये एका वेळेस 2 पर्याय असतात. त्यामुळं स्पर्श, रस, गंध आणि वर्ण अशा 4 गुणांच्या 5 पर्याय असतात परमाणूमध्ये. असं कधी ऐकलंय का? वेगळं वाटायला ना? 5 कशा काय सांगितलं ना? हेच की आता स्पर्शाचे 2 पर्याय असू शकणार. त्यामुळे हे 2, 3, 4 आणि 5 म्हणजे प्रत्येकाची एक एक पर्याय असणार, पण स्पर्शाचेच 2 पर्याय असतात. समजलं का काय म्हणले? म्हणजे स्निग्ध वृक्ष किंवा शीत उष्ण ह्याच्यापैकी एक एक याच्यातली एक पर्याय, याच्यातली एक पर्याय असते परमाणूमध्ये. आणि रसाची एखादी पर्याय कुठली? गोड गोड गोडच आवडते दिसते. मधुरांग. गंध. हां हां, तर त्यातली एक पर्याय असणार परमाणूमध्ये. परमाणूची चर्चा चालली आहे बरं का. म्हणजे निश्चयाने हा परमाणू आहे असं घेतलं तर व्यवहाराने काय असणार असं विचारलं होतं. तर ते अति सूक्ष्म असल्यामुळे एक एक.
सूक्ष्म परमाणू असू दे की, असल्यामुळे. द्रव्य आहे ना ते, द्रव्याची कुठल्याही गुणाची पर्याय असणारच कुठली ना कुठली. मग त्या परमाणूमध्ये स्पर्श रसगंध वर्ण हे गुण आहेत, तर त्यांच्या पर्याय कुठल्या असणार, तर या स्पर्शाच्या 2 पर्याय एका वेळेस असू शकतात. रसाची एक कुठली पण, गंधाची कुठले, गोड, गंध सुगंध आंबट, सुगंध दोनच चैताली. गंधाचे पर्याय कुठले, सुगंध किंवा दुर्गंध. मग परमाणू सुद्धा सुगंधी किंवा दुर्गंधी असतो, माहित आहे कसं काय. परमाणू एवढंच, तुम्हाला काय त्यातनं गंध यायचा आहे का, मग असं वाटत नाही बरोबर. कसं त्याच्यामध्ये तो गुण असणारच ना. आहेच, त्याच्याशिवाय तो स्कंद तसा गंधयुक्त होणारच नाही आहे. तुम्हाला वाटतंय की ते काय लावता तुम्ही, ते वास येणार, ते त्याच्यामध्येच गंध आहे, पण त्यामध्ये असणारे परमाणूमध्ये तो गंध आहे. त्यामुळं तर तो बंच झाला आणि मग तुम्हाला तेवढं ते काय म्हणायचं, जास्त इफेक्टिव्ह आलं त्याचं स्मेल. म्हणून तिथं गंध गुणाची पण एखादी पर्याय त्याच्यामध्ये असणार. आणि वर्णाची 5 कुठले आहेत वर्ण, हो आमच्याकडे 4-5च आहेत. पांढरा 5. काळा हां, निळा, लाल, पांढरा काळा लाल हिरवा निळा. नाही 5. नाही एकूण नाही 6 आहेत ते मेन आहेत. नाही थांबा, बघू कुठले रंग आहे तुमच्याकडं. पंचरंग, हो ना, मेन रंग सांगायचे. हो, पांढरा काळा पिवळा लाल हिरवा निळा. 6 झाले तुझे. आणि सांगा मेन कलर्स कुठले आहेत 5. व्हाईट, काय 6 जण मिळून 6 सांगायचे काय ते कॉम्बिनेशन. काळा आहे, निळा आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, लाल आहे. हिरवा नाही आहे, हिरवा हे कॉम्बिनेशन आहे, मूळ रंग नाही आहे. पिवळ्या आणि निळ्याचं कॉम्बिनेशन आहे ते. हां, त्यामुळं पांढरा काळा निळा पिवळा आणि लाल. सगळे रंग मिक्स झाले माझ्या पिवळा डोळ्यात. लाल पांढरा काळा. हां बरोबर. पांढरा काळा, निळा, लाल आणि पिवळा असे 5 मेन कलर्स आहेत. त्यातला कुठला तरी एक कलर, एक वर्णाची पर्याय परमाणूमध्ये असणार. म्हणून व्यवहार निश्चयाने काय सांगितलं, द्रव्याचं जसं आहे तसं स्वरूप सांगणार आणि व्यवहारने आरोपित कथन करणार. सर्वथा खोटं आहे असं नाही. म्हणून परवा दिवशी एक सिद्धी केली होती, दुपारचं प्रवचन ऐकलं होतं मी, की व्यवहारने भूतार्थ आहे का अभूतार्थ आहे. बरोबर झाली होती ना अशी चर्चा, जाता ना दुपारी तुम्ही का नाही, म्हणजे दशलक्षणच्या आधीचे. व्यवहारने भूतार्थ आहे का अभूतार्थ आहे, म्हणजे भूतार्थ म्हणजे सत्यार्थ. मग व्यवहारने सत्य आहे का असत्य आहे, सत्य आहे पण असत्य पण. सत्य पण आहे, असत्य पण आहे असं म्हणायचं. सत्य निश्चय न्याय असं. व्यवहार नाही सत्य आहे का असत्य आहे, तर तिथं सांगितली दृष्टी की हां म्हणजे निश्चयापर्यंत जाण्यासाठी व्यवहारच पाहिजे, त्याच्याशिवाय निश्चय समजणारच नाही आहे. लगेच कोणाला तरी लगेच निश्चयाचा विषय मिळाला असं होणार नाही. म्हणून तिथं उपदेश किंवा जल्प, ध्यान, सूत्र हे सगळ्याचं अवलंबन घेतो, हे सगळं व्यवहार आहे. आणि मग त्या वस्तूपर्यंत पोचलो हा निश्चय आहे. म्हणून सांगितलं व्यवहारने काय म्हणलं त्याला, प्रतिपादक आहे, निश्चयाचा प्रतिपादक आहे असं म्हणलं जातं. पण हेय आहे आणि निश्चयने आहे तो प्रतिपाद्य आहे, उपादेय आहे, ग्राह्य आहे. पुस्तक द्यायचं का एक मागं त्यांना. आहे तिथे पेटी करा. माताजींनी लिहिलेले आहेत ना पहिल्यांदा आत्मवैभव हे प्रवेशिकेवरचे पुस्तकं. ते तेच. म्हणजे तसं नाही, आपण नाही आहे ना सगळं. द्रव्यगुण पर्याय अशी लक्षण दृष्टीने वेगवेगळी नावे असतील. 16 पानावर आहे. तरी सत्ताभूत पदार्थ एकच आहे. कथनामध्ये भेद दिसतो तरी सर्वत्र द्रव्यगुण पर्याय एकरूप अखंड पदार्थ रूपच आहेत. द्रव्यामध्ये हे अनंत गुण अक्रम सहभू ॲट अ टाइम असतात. कुठं चाललंय तुम्ही, हाय का कुठं, माझ्यासोबत राहा की हाय का. मनाचं नाही वाचलं काय मी, वाचा भाभी. जीवदत्त सेठजी म्हणजे कोण आहेत, प्रज्ञा आणि सुज्ञान नावाचे भाऊ बहीण आहेत आणि त्यांचे वडील आहेत हे जीवदत्त सेठजी. त्यामध्ये जो सुज्ञान आहे तो अज्ञानी आहे आणि प्रज्ञा आहे ती ज्ञानी आहे. म्हणजे
तो शंका विचारतोय आणि ही उत्तर देते. आता जीवदत्त शेठजी मागून ऐकायला लागले. जीवदत्त शेठजी चर्चेचा जोरात वाच. जीवदत्त शेठजी चर्चेचा कानोसा घेत प्रवेश करतात. चर्चेचा विषय समजल्यावर तरुणालाही लाज वाटेल अशा उत्साहाने प्रफुल्लित वदनाने चर्चेमध्ये सहभागी होतात. वाचक हो, पुढील चर्चा ऐकण्यास आपण उत्सुक असालच तेव्हा हो म्हणा. उत्सुक असालच असं विचारलंय तो. जीवदत्त धन्य आहे मुलांनो, चिंतामणी रत्नाप्रमाणे असलेल्या मनुष्य जन्माचा तुम्ही सदुपयोग करत आहात हे पाहून माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. वाचा चिन्ह. प्रज्ञा थांबा, पिताजी थांबा. आजपर्यंत जोरात. प्रज्ञा थांबा, पिताजी थांबा. आजपर्यंत तर हा मूर्खराज परपदार्थामध्येच रमला होता. आता तर जरा ऐकू लागला आहे. म्हणजे काय सांगायला लागले? म्हणजे थोडं ज्ञान समजायला लागले आता. म्हणजे आजपर्यंत मूर्खराज होतो. का? कोण मूर्खराज? मी नाही म्हणलं बरं का, तिथे आम्हाने लिहिलेले शब्द आहे. जो परद्रव्यामध्ये रमतो तो कोण? म्हणा की तो मीच. असं म्हणायला आपल्याला काय सरळ मूर्ख म्हणून घेतोय आपण. रमायला नकोय परपदार्थामध्ये. त्याच्यासाठी पर आहे जो स्वीकार पाहिजे. त्याच्याशिवाय विरक्ती नाही होणार त्यापासून. म्हणजे सगळ्याला स्व म्हणून बघतोय ना. माझा मुलगा, माझे आई वडील, माझं घर, माझं धन, ह्याला माझं म्हणून बघतोय ना, तोपर्यंत पर वाटणारच नाही. काय पर वाटतं सांग? नवीन चप्पल आणली तरी कधी त्याला पर म्हणत नाही आपण. असते का? वाटते का पर? हो म्हण लगेच काढून घेणार. बघ कर कसे परिणाम बदलतात लगेच. मग नवीन साडी दागिना आणला, किती त्यात एकत्व. आता दागिन्याचं दुकानच आहे काय त्याच्यामध्ये. नवीन आणा, जुना आणा, हरवू दे, नवीन दुसरा घेणार लगेच. म्हणजे किती मोह कसा पसरत चाललाय असं वाटतंय का आपल्याला? मग सगळ्या पराला मी स्वच म्हणून बघतोय. सगळ्यावर आपलं स्वत्व घालत चाललोय. आपलं एकत्व करत चाललोय त्याच्याबरोबर. आधीच म्हणूनच म्हणलं ना, जेवढे वस्तू कमी, जेवढं परिग्रह कमी, जेवढं तुमचं फिरणं करणं कमी असेल ना, तेवढं जास्त साधनेमध्ये तुम्हाला अनुकूलता मिळणार. आणि जेवढं फिरणार ना इकडं तिकडं भरपूर आपलं मजा करणार काय, तर जेवढे विषय अधिक येणार ना ज्ञानामध्ये, ध्यानाला बसा की सगळं येतच राहतं. मग तुम्ही ध्यानाला कसं कॉन्सन्ट्रेट करू शकणार? ठीक आहे, यात्रेला जाता त्यावेळेस तुम्हाला दर्शनातून वगैरे प्रेरणा मिळेल, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही विनाकारण जे अधिक विषय देताना ज्ञानाला, त्याच्या निमित्तामध्ये व्यग्रता वाढत जाते हो. म्हणजे ध्यानाला बसल्यावर तुम्हाला काय आठवणार सांगा? त्यांच्या घरात गेलो होतो, त्यांच्यात हे चांगलं होतं, ते चांगलं होतं, त्या गावात गेलो होतो, ते सीन चांगलं, असे सगळे विचार येत राहिलं. ध्यान कशाचं लागणार? पराचं ध्यान केलं का स्वचं केलं? म्हणून असे पर विषय ठीक आहे. जात्या केवलींच्या ज्ञानामध्ये सगळं 3 लोक 3 काळ येत आहे. मग आम्ही नाही का जाणायचं? विचारा की असं. मीच विचारायचं, उत्तर द्या. उपयोग, लक्ष त्यांना जाणायचं नाहीये. आणि त्यांच्यासारखं जाणायचं असेल तर सगळीकडे जावा, आम्ही तुम्हाला काय म्हणत नाही. म्हणजे ते जाणताना स्थिर आहे तो, त्यांच्याकडे त्याचा जरा पण उपयोग जात नाही. तुम्ही ध्यानाला बसा, नुसतं कानाला खट्ट आवाज येऊ देत, किती ध्यान करू शकता हो? डोळे स्थिर दर्शन करताय तुम्ही, समजा समोरून कोण फिरू दे, किती बघू शकता स्थिरतेने? एवढी चंचलता आहे आपल्यामध्ये. आणि मग त्यांचं ज्ञान असं स्थिर आहे ना, 3 लोकातल्या कुठल्याही वस्तू त्यांच्या समोर येऊ देत, ते जरी सतत चलित नाही होणार. असं ते मनोबल, असं ते वचनबल, काय बल, या वृद्धीतून पुढं गेलेले आहेत मुनिराज. आणि मग ती अशी ज्ञानाला शक्ती आली आहे ना, म्हणून अविचलित राहू शकतात. तुमच्यासमोर मुलगा येऊ दे आणि तुम्हाला काहीतरी म्हणू दे, किंवा काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध कार्य करू देत, किती विचलितता होते सांगा? का बरं? त्याचं परिणाम तर तुम्ही करू शकत नाही. मग स्थिर नाही राहू शकत ना, हेच समजून घ्या. तो माझ्या विरुद्ध वागतोय, मला त्याच्यामुळं त्रास आहे, हे परिणामच तुमचे अटॅच्ड आहेत हे सांगतात त्याच्याशी. म्हणजे पर हे मी, पराला काय म्हणायचं, माझं अस्तित्व मी त्यात मानतोय, किंवा त्या पराला माझ्या रूप करून टाकलंय, म्हणून सगळ्यामध्ये स्व बघतोय. म्हणून एकदा सांगितलं होतं जिजूबाईंनी वाक्य काय म्हटले, घरातले सगळे अजीव जीव झालेत आणि जीव अजीव झालेत. काय कळलं? येस ऑर नो?
किती दागिने आहेत सांग घरामध्ये? जीव आहेत का? जीव आहेत? किती वस्तू आहेत, किती धन आहे, किती काय आपले सगळे जे घरातले कुटुंबीजन आहेत, जीव आहेत का? जीव आहेत. ते जीव आहेत की त्याच्याबरोबर असणारे जे निर्जीव आहेत ना वस्तू, सगळ्याला पण जीव करून ठेवलंय. म्हणून कुठली वस्तू हरवली, नष्ट झाली तर अस्वस्थ होऊन जातो, किंवा आपलं सगळं सर्वस्व गेलं असं भासित व्हायला लागतं. म्हणून सांगतायत असं नाही, जीवाला जीव म्हणून जाणा, पराला पर म्हणून जाणा. थांब वाचा. अगं ते प्रज्ञा ती आहे ना बोलणारी, आणि जीवदत्त हे आहेत. सुंदर हत्ती सजवून त्यावर इंधन वाहणे, धूळ भरण्यासाठी सोन्याच्या पात्राचा उपयोग करणे, किंवा कोडी मनुष्यास अमृत मिळाले तर तो त्याचा उपयोग पाय धुण्यासाठी करतो. हे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच मनुष्य बहुरूपी रत्नाचा उपयोग पराच्या व पर्यायाच्या चिंतनासाठी करणे मूर्खपणाचे आहे. थांबा, हे सगळे चित्र दिलेत ना, त्यासाठीच दिलेत. पान नंबर 16 नंतरचं आहे ना पहिलं चित्र. काय सांगितले? सुंदर हत्ती आहे, सजवलाय, आणि कशासाठी वागवतोय? इंधन वाहण्यासाठी. जो मतीहीन विवेक बिना नर साजी मतंगज इंधन धोवे. म्हणजे काय? हा सजवलेला हत्ती लाकडे वाहण्यास फार चांगला आहे. आत्मवैभवास न जाणल्यामुळे मोह रागादी विकारी भावांचे ओझे आत्मराजावर लादणारा जीव वरील मूर्ख माहुताप्रमाणे, माहुतापेक्षा काय वाचा? नीट वाचा. शतमूर्ख आहे. म्हणजे काय? 100 पटीने मूर्ख आहे. त्याला तुम्ही मूर्ख म्हणाल. तो मनुष्य शाणा का येडा आहे? हत्ती एवढा चांगला सजवलाय तर नवरा बसावा असं त्या हत्ती आहे. म्हणजे त्या नवऱ्याची मिरवणूक काढावी, वरात काढावी, तर त्यांनी काय केलंय? त्याच्यावर जळण्यासाठी लाकडं घेऊन चाललाय. मग तो मूर्ख म्हणून बघतोय. तसंच आपला हा मनुष्य जन्म म्हणजे हिरा आहे. काय म्हणलं? किंवा संयमाला किंवा साधनेला वाहून देण्यासाठी तुम्हाला हा मिळालाय. पण तुम्ही कशासाठी काय वाहवताय हो त्याच्यातून? वाटतं का असं मी जॉब करते चुकतंय, नको करायला, माझं आयुष्य याच्यात वाया चाललंय, असं वाटतं का? हो म्हण की. नो म्हणती. म्हणजे आपली बुद्धी चांगली, आपल्याला एवढं सगळं अनुकूलता आहे, किंवा आपले परिणाम आहेत धर्माच्या प्रती म्हटल्यावर उलट ह्याच्यासाठी वाहून द्यायला पाहिजे आपलं जीवन. आपण उलट काय म्हणायचं, जेव्हा शरीरातली शक्ती कमी होईल किंवा बुद्धीला मंदता येईल त्यावेळेस जर धर्माकडे वळालो, नसतो विशुद्धी राहत तेवढी, मग त्यावेळेस तसं इंटरेस्ट राहत नाही. मग आता असताना उलट जोमाने जोडले जावा. जसं काल परवा आमच्याकडे एक जण MP चा आला होता मुलगा एक, तर तो जवळपास काय 30 वर्षाचा मुलगा आहे. आता स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. जॉब करत होता एवढे दिवस, पण तो म्हणाला की ते जॉब करताना मला माझं काही धर्माचं पालनच करायला येईना. तर कधी पण बोलवणार, जायचं, ते रात्री भोजन व्हायला लागलं, परगावी जायचं तर बाहेर खावं लागायला लागलं, देवदर्शन मिळत नाही, असे फार अडचणी यायला लागले. आणि घरामध्ये सगळं वातावरण असं आहे धर्माचं की नको वाटायला. 2 वर्ष कसं तरी केलं, आता नको म्हणून त्यांनी सरळ सरळ रिझाईन करून टाकलं. आणि मग स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहे म्हणल्यावर पहिल्यांदा असं दर्शनाला आला होता. मग माताजींचं सगळं ऐकल्यावर त्याला इतके भाव त्याचे उज्ज्वल ना, तो माताजी सांगतायत त्यांना की पडू नका ह्याच्यामध्ये, किंवा तुम्हाला जेवढं वेळ द्यायला पाहिजे आत्ता इच्छा आहे ना तेवढी तुम्ही देऊ शकणार नाही पुढं. तर त्याचे भाव एवढे चांगले की खरंच मला ते करायची इच्छा नाही आहे, किंवा मला सगळ्यात जास्तीत जास्त वेळ जेवढं ह्याच्यात देता येईल तेवढं मला द्यायचं आहे. आणि लय ज्ञान होतं असं नाही, पण काय म्हणायचं, एक इतकं सुवर्ण पात्र ज्याला म्हणतात ना, इतकं चांगलं पात्र होतं ते. त्याचा उपयोग, त्याचे भाव, निर्मळता एवढी सुंदर होते ना, जे सांगल ते पटकन ग्रहण. किती चांगलं सांगतायत, किती सुंदर आहे हे, असं त्याला त्याचे भाव सांगितलं. ते पहिल्यांदा आला होता, पण असं ते सानिध्य बघितल्यावर तो म्हणाला मला वाटलंच नाही साऊथमध्ये शुद्ध आमनायवाले कोण असतात, आणि हे बघितल्यावर आश्चर्य वाटायला असं म्हणाला. नाही तर सगळ्यांना असा, म्हणजे तुम्हाला असं म्हणतात लोक की सगळे हे देवी देवतावाले आणि फळं फुलंवाले बीजपंथी असली सगळी मान्यता आहे, आणि आहेत मॅक्झिमम लोक साऊथमध्ये तसेच आहेत.
पण असं काय बघायला मिळेल किंवा असे पण विचार असणारे लोक आहेत, त्यागी आहेत, हे मला कधीच माहीत नव्हतं. आणि मग त्याचे ते विचार ऐकल्यावर माताजींनी सगळ्यांना प्रेरणा केली की असं ते एवढी विशुद्धी, एवढे निर्मळता आहे का आपल्या परिणामामध्ये. त्याचं सगळं डिवोशन असं की नकोय मला हे करायला, कशामध्ये पडायला नकोय, करावं लागतं, हे चुकतंय. आहेत का असे भाव? असं आहे म्हणा की घरी झाल्याला देणार नाही इथंच राहायचं मग. बर, म्हणून सांगितलं की आपला हा मनुष्य जन्म आहे तर जसं त्या सुंदर हत्तीला सजवलंय आणि त्याच्यावरून इंधन वाहतोय तर मूर्खपणाचं आहे, तसंच आपला भाऊपणा पण कशाच्या मागं घालवतोय, किती क्षुल्लक कारणांसाठी घालवतोय. काय करतोय? कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं, तुम्हाला कशाचं, कशामध्ये घालवतोय आपला भाऊ. काय स्नेहा? कशाच्या मागं घालवतोय. म्हणजे सिरियसली विचार करा, मला हे सांगायचं आहे. असं वाटत नाही आपल्याला की मी करतोय ते चुकतंय आणि करायला पाहिजे. म्हणजे आज सगळी सांगितलं ना जितूबाईंनी की तुम्हाला वाटतंय मी खूप धर्म करतो. असं एक जण होतं ऑब्जेक्शन घेणारं समोर बसलेलं, आणि ते म्हणले आम्ही काय असं ओझं म्हणून करत नाही धर्म, आम्ही इंटरेस्टफुली करतो आणि करतो भरपूर, असं कोणीतरी म्हणलं. ते म्हणलं की पकडले त्यांना आणि त्यांना सांगितलं की म्हणले एक वाक्य म्हणायचं काय, करतो तुम्ही धर्म करता भरपूर, पण मी ह्याच्यापेक्षा अजून खूप पटीने धर्म करू शकतो. येस ऑर नो? असं त्यांनी वाक्य म्हणले ना जेव्हा, तेव्हा मला लई लोक डोळ्यासमोर, म्हणजे नको आहे खरं ॲक्च्युली मी स्वतःला घ्यायला पाहिजे पण असे भेटलेले लई जण होते की ते असं म्हणायचे आम्ही करतो की आम्ही भरपूर धर्म करतो. असं वाटायचं मी माझ्यापेक्षा जास्त धर्म करते, म्हणजे मी करते असं नाही म्हणायचं, पण एवढं स्वीकार पाहिजे की आपण करतोय तो थोडं आहे, ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त करू शकतो, करायला पाहिजे. ते मुनिराज म्हणणार नाहीत मी करतो ते खूप आहे म्हणून, कारण त्यांना अजून पुढं सरकायचं आहे, अजून पुढं सरकायचं आहे, अजून प्रगती करायची. आणि आपण जर असं म्हणायला लागल्यावर करतो म्हणले आम्ही देवदर्शन करतो, वाचतो, करतो की आम्ही काय सुद्धा धर्म करत नाही का, आता काय सांगायचं अशा जीवाला म्हणजे सॅटिस्फाईड झाला ना तुम्ही तिथं, तुम्हाला संसारामध्ये सॅटिस्फॅक्शन नसतंय पण धर्मामध्ये लवकर सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणते, म्हणून मग प्रगती होत नाही. म्हणून प्रगती ज्याला करायची त्यांनी आपला भाव वाया जाऊ देऊ नका. दुसरं चित्र दिलंय काय, कंचन भाजन धूल भरे शट. वाच स्नेहा. सोन्याचे पुत्र, पुढचं पान पलट ना. सोन्याचे पात्र ते त्याचंच त्यांनी चित्र दिले. तो हे 2 नंबर चित्र पहा लिहिलंय ना, त्याच्यामध्येच 3 दिलेत ना. धूळ भरण्यासाठी सोन्याच्या पात्राचा उपयोग करतोय. सोन्याचे पात्र कचरा भरण्यास छान आहे. माझा खाली काय लिहिलंय, अशा रीतीने अज्ञानी दुर्लभ मनुष्यजन्म पर्याय व पर्यद्रव्याचा कचरा जमवण्यात व्यर्थ घालवितो. म्हणजे कचरा भरायला सुंदर पात्र घेतलंय, म्हणजे तुमचे विचार, तुमचं ज्ञान एवढं सुंदर पात्र आहे आणि तुम्ही काय भरताय त्याच्यामध्ये, कचरा भरताय. वाटतंय का असं? काय कचरा म्हणजे कशाय भरताय, काय रागद्वेष भरताय, परद्रव्यामध्ये उपयोग. कोणाचं दुसऱ्याचं सांगू नका मला, मला तुमचं पाहिजे. काय भरताय ज्ञानामध्ये? परद्रव्याचा कचरा. म्हणजे काय असं लय शास्त्रीय भाषा नको मला, आपलं साधं साधं समजण्यासारखं. काय भरताय म्हणजे वाईट झालं बाकीच्या गोष्टी, यश किंवा बाकीचं. कोण म्हणजे यश नाही, कोण भरतंय? मी म्हण, मी, मला ते मी मधलं सांगा, तुमच्यातला कचरा काढायचा आहे. हो, काय भरलंय काकी ज्ञानात? किती कचरा भरलाय? म्हणजे बाकीच्या जगामध्ये आपण सुख म्हणतो पुद्गलामध्ये, किंवा पुद्गलच सुख किंवा मानपान किंवा अशा त्या गोष्टी सगळ्या. तसंच असं मला लय जड वाटायला लागले तुमचे शब्द साधं सुद्धा समजलं सगळं सांगा की काहीतरी. काय कचरा भरलाय आपल्या ज्ञानात? कर्तृत्व. म्हणजे किती कर्तृत्व आहे ना, त्याबरोबर सगळं लागलेलं आहे. मग ते कर्तृत्व चांगलं नाही का? चांगलं आहे का ते सांग ना. का नाही चांगलं? म्हणजे व्यवहार दृष्टीने राहण्यासाठी कर्तृत्वच लागतं. ज्याला कर्तृत्व आलं ना ज्ञानामध्ये, तो कधीच सुखी राहू शकत नाही. का? मी केलं एवढं चांगलं, समजा मी स्वयंपाक चांगला केला आणि वाढलं, आणि मग मला काय इच्छा तुम्ही छान म्हणावं आणि तुम्ही नाही म्हटला, मला किती माझे परिणाम सांग काय होणार? किंवा समजा तुम्ही म्हटलं काहीतरी केलंय, असलं करत असतेत का असं म्हटलं, सांग मला काय होणार?
कशी का? आणि तेच मी न्यूट्रल राहिले, जाऊ देत, काय करायचं होतं, माझं काम होतं तेवढं मी केलंय. असं आपलं जर परिणाम त्याशी अटॅच्ड नसतील ना, कोण काय म्हणू दे तरी वाईट नाही वाटणार. त्याच्यामध्ये सुधारणा कराल तुम्ही, नाही असं नाही, चुकलं असं वगैरे. पण जर कर्तृत्व घेतलं ना, ते करो का धर्म मरो म्हणतात आम्हा. म्हणजे काय, ज्याला कर्तृत्व आलं परिणामामध्ये तो सुखी राहू शकत नाही. म्हणून आम्ही ते ॲटिट्यूड नाही, विचार म्हण, विचार. म्हणजे न्यूट्रल राहून पण कर्तृत्व करू शकतो असं वाक्य जर होतं का? कर्तृत्व, कर्तव्य वेगळं, कर्तृत्व वेगळं. कर्तव्य म्हणजे कार्य करणार आहे तुम्ही, संसारात राहात तर सगळं गृहस्थीचं वगैरे. पण परिणामात जे आलं ना कर्ता भाव, त्याला म्हणायचं कर्तृत्व. आणि ते परिणाम आपल्याला त्रास देणारे असतात. म्हणून करा, सगळं कार्य होणार आहे तुमच्याकडून, होतंय हे स्वीकार करा. मी केलंय म्हणलं ना, म्हणलं तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला तुम्ही किती हुशार बनवलंय, किती छान शिकवलंय, काय असं म्हणलं, काय म्हणतेस मग, किती त्रास करून मी बसते त्याच्यासमोर अभ्यास घ्यायला, मी कष्ट केलेत, आणि तेच ते फेल झालं तर पोरग त्याचं नशीब, मी काय करणार. म्हणजे काय झालं, मग तुम्ही आता ते केलं नाही का. मग चांगल्या गोष्टीचं सगळ्याला कर्तृत्व पाहिजे असते, वाईट झालं की व्हायचं होतं ते. म्हणून आम्हाला उदाहरण दिलं होतं ना, रोटली केली, गोल झाली, छान फुगली, कोण केली, मीच केली. आणि करपली, मी नाही केली, करपली. म्हणजे ती त्याच्या योग्यतेने झाली हे विसरून जातो ना तिथं. मग मी केलं हे भाव आहेत ते चुकीचे आहेत. म्हणून कर्तृत्व जिथं घेणार तिथं रोटली झाली असं म्हणत नाही, रोटली केली असं म्हणत. आणि करपली म्हणजे करपवली, मग म्हणा मी करपवली, याला म्हणायचं कर्तृत्व. म्हणून तिथं ज्याला कर्तृत्व नाही आहे ना, तो खूप सुखी राहू शकतो या लाईफमध्ये, काहीही होऊ देत तरी पण त्याला तिथं डिस्टर्बन्स नाही येणार. पण जो पडणार ना त्याच्यामध्ये, मी इतकं धन कमवतो तरी घरात कोणाला किंमत नाही आहे, कोणी माझं मान करत नाही, किंवा काय असं जे पण असतील परिणाम, काय तर मी एवढं काम करतो सकाळपासून रात्रीपर्यंत, तरी पण एक जाऊ दुसऱ्या जाऊला म्हणणार काय, नणंद किंवा काय म्हणायचं सासू सून, ह्यांच्यामध्ये पण हेच असतं ना, मी करते तर मला कोण काय मान देत नाही किंवा माझं कोण बघत नाही. मग हे कर्तृत्व घ्यायला जाणार तर तिथं कधीच तुम्हाला कोणाकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार नाही. म्हणून न्यूट्रल राहा, ज्ञाता राहा. सोन्याचे पात्र आहे तर कचरा भरण्यास वापरला, म्हणून आपल्या डोक्यामध्ये असला सगळा जो कचरा भरलाय ना तो नष्ट करायचा तर चांगल्या गोष्टी भरा. म्हणून त्यांचं एक वाक्य आहे ना, कोणाचं, बहुतेक सुमत प्रकाशजी का कोणाचं तर एक वाक्य आहे, त्यांनी काय म्हणले, जर आवश्यक गोष्टींना स्थान नाही दिलं तर नियमाने अनावश्यक गोष्टी भरत जातात ज्ञानामध्ये. म्हणून चांगल्या गोष्टींनी म्हणून चांगल्या गोष्टींनी भरा ती जागा, जेणेकरून की त्या वाईट गोष्टींसाठी स्थान न मिळावं. चांगलं आहे त्यांचं वाक्य, पण मला नाही माहिती असं लक्षात, पण भाव त्याचा हा आहे. म्हणून सांगितलं आपला जीवन चांगल्या कार्यासाठी, चांगल्या मन वचन कायचा उपयोग सगळा चांगला व्हावा, धर्म ध्यानामध्ये व्हावा, ह्याचा प्रयास असावा. पुढं तिसरं सांगितलं काय, कोडी मनुष्य आहे आणि त्याला काय मिळालं, अमृत मिळालं, तर त्यांनी काय केलं, जखमा स्वच्छ केला, मूढ सुधारस सो पग धोवे, कुष्ठरोगाच्या जखमा अमृताने स्वच्छ करतोय, शहाणा का वेडा. मग अमृत चांगलं असतं की, प्यायला पाहिजे होतं, त्यांनी असं करायला पाहिजे होतं. मी काय करायला पाहिजे ते नाही बघायचं. वाचा चैताली, खाली काय लिहिलंय, बरोबर ना, असं चुकीचंच केलं, चुकीचं केलं, तेच की, तेच सांगायला लागले, तो चुकीचा हे लगेच दिसतंय आपल्याला. आपल्याला आपली चूक बघायची आहे, हे दाखवायचं चित्रातून. जसे अमृतपान न करणारा अज्ञानी कुष्ठरोगी रोगमुक्त होत नाही, तसेच चिदानंद रूपी अमृतास प्राशन न केल्यामुळे मिथ्यात्वरूपी महारोग नष्ट होत नाही. निज चैतन्य रसायन स्वरूपास जाणले असता संसारूपी महारोग सहजच नष्ट होतो. सगळ्यात मोठा रोग कुठला आहे, संसार. भवरोग म्हणलं किंवा जन्म मरण हा रोग म्हणलं, मोह हा रोग म्हणलं. मग या रोगाला नष्ट करायचं तर त्याच्यासाठी निरोग स्वभाव आहे त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे, चैतन्य रसाचं प्राशन करायला पाहिजे. जसं त्याने अमृताचं प्राशन केलं असं तर त्याचा कोड नष्ट झाला असता, पण तो अविवेकी अज्ञानी आहे तर त्याच्यानी धुवायचं कार्य करतोय. तसं
सगळ्याचे दोष लगेच दिसतात बरं का आपल्याला बाहेरच्याचे, काय चुकतायत ते. म्हणजे आता तुम्हाला त्या गोष्टीमध्ये समजा जर असं काय म्हणायचं त्याला कमांड आली आहे, थोडंसं त्याच्यामध्ये ज्ञान झालंय, तर लगेच तुम्हाला दिसतं की काय चुकतं. जसं आता आम्हाला कळालं की 5वी 6वीच्या मुलांमध्ये काय त्यांचे बेरजा वजाबाकी असलं काय असते क्वेश्चन आन्सर्समध्ये वगैरे. आता आपल्याला ज्ञान आहे त्याच्याबद्दल, मग ते काय चुका करतायत ते लगेच कळतं आपल्याला. पण आपल्या स्टेजमध्ये आपण काय चुका करतोय हे कुठं बघतो? मग हे बघते कोण? आपली सासूबाई, नाहीतर आपल्यावरचे. असं आता त्यांना तिथं कमांड आली आहे ना, तुमच्या पुढं 4 पावसाळे बघितलेले असतील त्यामुळं त्यांना जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल. मग त्यांनी बघत असताना तुम्हाला चुकलं म्हटलं तर तुम्ही स्वीकारणार का? तयारी नसती. त्यालाच म्हणायचं कर्तृत्व. मी बरोबरच करतोय, मला का चूक म्हणायचं. तर म्हणायचं की तिथं जर अमृत प्राशन केलं नाही तर कुष्ठरोग नष्ट होत नाही, तसं जर चैतन्य रसाचं प्राशन केलं नाही तर तुमच्या अंतरंगातले कुठलेही रोग नष्ट होणार नाहीत. सगळ्यात मोठे रोग आहेत मोह. शब्द लई छोटा आहे मोह म्हणजे, पण त्याचं भावभासन पाहिजे. काय असतं मोह म्हणजे? त्याच्यावरच खरं सगळ्यांनी प्रवचन करायला पाहिजे असं आहे माहिती का. म्हणजे नाही, प्रवचन ऐकायला पाहिजेत, करायचं जाऊ देत, भावभासन करायला पाहिजे. मोह म्हणजे काय? अजून बरोबर, अजून असं फील करून सांगा मला, माझा मोह म्हणजे काय आहे? मोह म्हणजे काय आहे माझ्यामध्ये? राग द्वेष रूपी भाव. म्हणजे चांगलं इष्ट वाटलं तर छान वाटतं, आणि नाही वाटलं अनिष्ट काही संयोग आला तर नको वाटतं. बरोबर म्हणजे बरोबर आहे की अनिष्ट आहे ते नको वाटतं. अनुकूलता पण मोहात येते. सगळं अनुकूलता पण. अनुकूलतेमध्ये तुम्ही हर्ष करणार तर मोहच. अच्छा. अनुकूलता मिळाली तुमच्या कर्माच्या उदयाच्या निमित्तात, हां. आणि जर त्यामध्ये इष्ट भाव केले तर मोहच झाला तो. म्हणून आम्हा सांगतात ना, मित्राला तर माझा म्हणताच तुम्ही, शत्रूला काय म्हणता? माझा शत्रू. मग म्हणजे त्या मित्राबरोबर तर मोह आहेच, शत्रू बरोबर सुद्धा तुम्ही मोह जोडता. वाटतं का असं आपल्याला? म्हणून माझी सासूबाई म्हणजे मी आपलं एक उदाहरण सांगते बरं का. माझा मुलगा जेवढं प्रेमाने म्हणतो ना तेवढं प्रेमाने म्हणा बघू. जे कोणी चांगलेच माणसं आहेत बरं का सगळी, फक्त आपण काय करतोय त्यांना वेगळी कॅटेगरी आणि ह्यांना वेगळी कॅटेगरी, हे सगळे मोहच आहेत. म्हणजे चांगला आहे तर मोह आहे आणि वाईट आहे तर नाही असं नाही आहे. मोह तर सगळ्या रूपामध्ये आहे जो तुम्हाला, म्हणून असं काय मी श्लोक वाचला कशातला? विशापार स्तोत्रमधला. दत्तस्त्रिलोक्यां पटहो विभूतः सुरासुरास्तत्र महांस लाभः मोहस्य मोहस्त्वैको विरोधुम मूलस्य नाशो बलवद विरोधः. म्हणजे काय? मोह आहे तो म्हणतो की सुर आणि असुरांवर मी विजय मिळवलाय. मोहाने काय सांगितलं? मी सुर असू देत नाहीतर ते असुर म्हणजे काय म्हणायचं, दानव असू देत, त्या सगळ्यांवर मी विजय मिळवलाय. म्हणजे मोहाचंच राज्य आहे सगळ्यांवर, सगळे मोही आहेत. इतका मी बलवान झालोय असं तो मोह नगारा पिटवतोय आणि 3 लोकात सांगतोय. 3 लोकात कोणीही माझ्या अधीन नसणारा नाही आहे, सगळे माझ्या अधीन आहेत. मग त्याला विचारलं, तू देवासमोर गेलास का? जिनेंद्र भगवंतांसमोर गेलास का? त्या मोहाला विचारलं तर मोह परास्त झाला आणि तो म्हणाला की त्यांच्यासमोर मी नाही जाऊ शकत, त्यांना मी विरोध नाही करू शकत. का? मूलस्य नाशो बलवत विरोधः. उदाहरण दिलं त्यांनी, बलवानाचा विरोध करायला गेला तर समूळ नाश होतो त्याचा. आणि मग असे आहेत भगवान की त्यांच्यासमोर त्या मोहाचा टिकावच नाही. आणि मग कसं म्हणतो तू 3 लोकाला मी जिंकलंय म्हणून? म्हणजे एक भगवानच आहेत की ज्यांनी 3 लोकाला जाणतात, जिंकलेत किंवा त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. म्हणजे मोह काही नाही आहे. तुम्हाला असं हे सांगा मोह म्हणजे काय आहे? काहीच नाही आहे असं विचार करा आणि त्याला सोडा तर सुटणार तो. नाहीतर मोह म्हणजे किती जबरदस्त आहे, किती त्रास देणार आहे, किती भयंकर आहे. नको हे विचारच नको आपल्याला. मोह म्हणजे तुच्छ आहे, त्यात काही शक्ती नाही आहे असे विचार करा तर सहज निर्मोहता समजणार. कारण स्वभावामध्ये शक्ती आहे, मोहामध्ये शक्ती म्हण की म्हणून निर्मोह स्वभाव जाणा. ओम जाणा हा मी
रागद्वेष परिणामांनी रहित वीतराग स्वरूप आहे. पहा, निर्ग्रंथ दिगंबर वीतरागी भगवान पहा. त्यांच्याप्रमाणे हा मी देखील निर्ग्रंथ आहे, वीतराग स्वरूप आहे, निर्मोह स्वरूप आहे. मी तर मात्र चैतन्य स्वरूप आहे, अचेतन परिग्रहापासून सर्वथा भिन्नच आहे. मनुष्य नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, मी तर जीव आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर. नमो हरिहंताणं.